अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग लागलेली आहे। दादर रेल्वे स्थानकातली ही घटना आहे। ब्रेक मधून धूर निघाल्यामुळे प्रवासी खाली उतरलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग लागलेली आहे। दादर रेल्वे स्थानकातील ही घटना आहे। ब्रेक मधून धूर निघाल्यामुळे प्रवाशांना उतरवण्यात आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सचिन गाड यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊयात। सचिन, काय नेमकं झालेलं होतं, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच अमरावती एक्सप्रेसच्या कोच नंबर B9 मधून धूर येत असल्याचं समोर आलं। तात्काळ रेल्वेची यंत्रणा सक्रिय झाल्याने या आगीवरती ताबा मिळवण्यात आला। सध्या अशी माहिती मिळते की ब्रेक गरम झाल्याने त्यातून धूर निघत होता, मात्र कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून तात्काळ सगळ्या प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आणि आता ट्रेनला देखील रवाना करण्यात आलेला आहे। अगदी धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग लागली होती। ब्रेक मधून धूर निघत होता आणि त्यामुळे ही एक्सप्रेस थांबवण्यात आली। मात्र आता सर्व त्या योग्य त्या उपाययोजना केल्यानंतर आता ही एक्सप्रेस पुढे सोडण्यात आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। ब्रेक मधून धूर निघाल्यामुळे प्रवाशांना उतरवण्यात आलं होतं। दादर रेल्वे स्थानकात ही घटना घडली होती। अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग लागल्याची घटना घडली होती। ब्रेक मधून धूर निघत होता, मात्र त्यानंतर योग्य त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर आता ही एक्सप्रेस रवाना करण्यात आली आहे। तर आपण पाहतोय दादर रेल्वे स्थानकातली ही घटना आहे। अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग लागली होती। ब्रेक मधून धूर निघत होता आणि त्यामुळे प्रवाशांना उतरवण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर लगेचच यामध्ये उपाययोजना करून ही एक्सप्रेस रवाना करण्यात आलेली आहे। आपण दृश्य पाहतोय। रेल्वे प्रशासनानं तात्काळ धाव घेतली आणि योग्य त्या उपाययोजना केलेल्या आहेत, अडचण दूर केलेली आहे आणि त्यानंतर आता ही अमरावती एक्सप्रेस रवाना झालेली आहे। दादर रेल्वे स्थानकातली ही घटना, ब्रेक मधून धूर निघाल्यामुळे प्रवाशांना अमरावती एक्सप्रेस मधून उतरवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर तात्काळ रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी यामध्ये उपाययोजना केल्या आणि आता ही अमरावती एक्सप्रेस रवाना झालेली आहे। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून।